श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 10. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा कळा संपती भक्तवरदा हरिसी आरती मंगळमूर्ती गजानना. जय जयाजी आदिनाथा माया चक्रचालका अनंता सर्वाधीशा भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागिले अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पाऊणी जन्म. उपरी से उनी कनकगिरी ग्राम विद्यार्णवी तो केला. तरी ती विद्या कोण कैसी सकळ कळा श्लोक राशी. भविष्योत्तर पुराणासी निरोपितो श्री श्रोतिया. श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य 11. अश्वारोहण कोकशास्त्र निपुण नाट्य तथाचार 14 विद्यांचा सागर पूर्णपणे भरलासे. प्रथम सांगून ब्रह्मज्ञान स्वमुखी केल्या परायण. विश्व आणि विश्वंभर दोन भावची ऐसा नुरविला की बहुत जे अर्थ प्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्य मेळी सकळ विस्तार मीच ऐसे भाविले. कर्माकर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याची कोणीही बीजांकुराशी. वासना देऊनी योग फांसी कामने ते नुरवितो. ऐशा एक मेळे करुण गोरक्ष झाला सनातन. एवच सकळ ब्रह्मज्ञान उपदोषिले गुरुनाथे. मग पूर्णपणाचे पात्र होऊनी वसुधे कल्प अव्यक्त भुवनी सर्व आत्मरूप माननी तत्स्वरूपी प्रगटेल. या उपरी वाता पित्त कफ हारक रसायन विद्या सकळीक. किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली. कवित्व रसाळ नवरस गणादी निरोपी दीर्घ-ह्रस्व व्यक्त अर्थ लिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सूक्त रुचेंत केला प्रवीण. दीर्घ ह्रस्वे छंदे निपुण स्वस्ती छंदी अवघे गुण पै केला. ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगुणी प्रसिद्ध. उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली. सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्ये मीमांस साही शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शस्त्री केला प्रवीण. ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची ऐकिजे. वातास्त्र आणि जलदास्त्र उभी उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ब्रह्मास्त्रादी निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्श विभक्तास्त्र निवेदिले. यावरी साबरी विद्या कवित्व प्रत्यक्ष करुणी सकळ दैवत तयांचा वरदपाणी निश्चित गोरक्ष मोळी मिरवला. ती दैवते कोण कोण 52 वीर असती जाण नरक कालिका महम्मदा उत्तम महिषासूर आराधिला. झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर मद्रपती मूर्तिमंत सीतापती वरदमौळी स्पर्शितसे. परमजादरी आलिंगुण श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्तिध्वज मिरविजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्त्र किरण गोरक्षाते अंकी घेऊन वरदमौळी स्पर्शितसे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र. सिद्ध भैरवादी काळ भैरव सांग बाळ भैरवादी पातले. वीर भैरवादी गण भैरव ईश्वर भैरव रुद्र भैरव भस्म भैरवादी महादेव अपर्णापती पातला. तेने घेऊनी अंकावरते मुख कुरवाळिले वरदहस्ते. खेळता बाबर धावून येती तेही देती आशीर्वचन. मुंडा चामुंडा शंखिनी डंखिनी कुंड रंडा भालंडा यक्षिणी चंडावंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्षा देती त्या. यावरी प्रगटुनी जल दैवत तेव्हा त्या ते वर ओपित. कुमारी धनदानंदा विख्यात देखता त्या गोमट्या. लक्ष्मी प्रज्ञा बाला बगला नववी दैवत प्रत्यक्ष विमला. ऐशा जल देवता येऊनी तत्काला वर ओपिती बाळा ते. यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊनी वर ओपिती वरमादी. आणि मा गरिमा विशाळ बुद्धी महिमा प्रकामे पातली.
प्रतिमा प्राची वशित्वा सातवी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या असो 52 वीरा सहित श्रीराम सूर्य जाहला प्राप्त सर्वत्र ओपुनी मौडी हस्त विद्या करी ओपिती असो वर देऊनी सिद्धिद्धेसी सर्वत्र बंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराजा गोरक्षासी तपा लागी बैसवी तपी होवा अनुष्ठान तेने बळ चढे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखीत मिरवेल जैसे खडग शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता तेवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेल ऐसे वदोणी सकळ जण देव पाहते झाले आपुलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले यावरी इंद्र वरुण अश्विनी गण गंधर्वादी पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थाना या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष घोगिता सद्विद्धेसी मंत्र संजीवनी पाठ मुखासी करीत बैसला होता तो जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातली हाती कवळुनी कर्दम गोळा मुले खेळती आपुले मेळा तो गोरक्षापासी येऊनी आगळा बोल बोलती सकळीक म्हणती गोरक्षा एक वचन आम्ही आणिला बहुत कर्दम तरी शकट करुणी दे उत्तम आम्हा लागी खेळावया एरू म्हणे शकट मजसी करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करुणी का घ्याना ऐसे एकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपुलाले करे करुण शकट रचिती चिखलाचा कर्दम चक्र काष्ठ व्यक्त शकट केला यथास्थित वरी उदेले कल्पनेंत शकटा सारथी असावा म्हणून कर्दम घेऊनी गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परी तो साधेना मुला सकळा मग गोरक्षा ते विनविती म्हणती गोरक्षा आम्हा प्रति साह्य देई शकट सारथी आम्हा साधेना कर्दमनीती तरी तू करुणी देई का अगा तू सगळं मुलांचे गणी वयोवृद्ध अससी प्राज्ञी तरी आम्हासी सारथी करुणी सत्वर देई खेळावया ऐसे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणुनी ध्या देतो करुण परीही वासना भविष्य कारण गोरक्षा ते उदिली जैसे ज्याचे पूर्वानुक्रम तैसी बुद्धी येत घडून जे बीज पेरिल्या समान तोची तरू हे लावे पहा मातेच्या द्वेष उद्देशी ध्रुव बैसला अढळ पदासी तैसेची वासनालेशी शिरोदधी उपमन्या की गंधारींचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसूत ध्वजस्तंभी की सीता सतीच्या उद्देशी लंके मी राहिली येऊनी विवशी तिने भक्षुनी दशाननासी राक्षस कुळ भक्षिले पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेशे चिरंजीव होऊनी लंकाधीश भोग भोगी बिभीषण तस्मात बोलावयाचे हेची कारण बुद्धी संचरे पूर्व कर्माप्रमाण पुढे उदयाते कर भंजन येणार होते महाराज नवनारायण कर भंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरे ते उदेला मग हाती घेऊन कर्दम गोळा रचिता झाला उत्तम पुतळा परीरसने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्राचा त्यांत विष्णू वीर्य उपचार पीपयू मांडणी जल्पत स्मर एव विधी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणी होता कर्दम गोळा महाभागी भाग सगळा व्यक्त असे तत्वांचा तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करमंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्वा अस्थि मांस त्वचे सहित अकार दृश्य झाला त्यांत पुढे शब्द आनंदांत अकस्मात उदयला उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी म्हणती भूत आणिले गोरक्षांनी पळापळा येथुनिया ऐसे बोलता एकमेकांत सकळ होऊनी भयभीत सांडूनी खेळ सकळ अर्थ पळूनी गेले वातगती हृदयी दाटुनी भय कांपरा मुले कांपती थरथरा आरडत बरडत मच्छिंद्र आधारा पळोनिया पै गेली ऐशा परी मुले भयग्रस्त
ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मग पाचारुणी सकळ मुला ते आश्वासुनी पुसतसे. म्हणे बाळा होय थरथराट कारे कांपता सांगा वाटा इयरी मुळाहुनी सकळ बोभाट मच्छिंद्रा ते निवेदिला. म्हणे कर्दमाचा शकट सारथी करवीत होतो गोरक्षा हाती तो बाल तत्वपणी भूतमती कर्दम लोपुनी संचरली. ते भूत अद्यापी आहे लहान परीक्षण एक होईल स्थूळ वटपण आम्हा लागी करील भक्षण म्हणून या पळालो. परी आम्ही आलो येथे पळून मागुनी गोरक्षणात येत होता धावून त्यासी भक्षिले असेल भूताने यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसी ऐकुनी वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नोहे. अवचट भूत कैसे व्यापिले ते पाहुनी बाळ भ्याले तरी आता जाऊनी नहिले गोचर करावे निज दृष्टी. मग आश्वासुनी सकळ मुला बैसवूनी पुसे त्याला कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो मज सांग. एरी म्हणती बावा ऐक भूत तेव्हा होते बाळक आता थोर फोडोनी हाक भक्षील आम्हा वाटतसे. मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वथा चला जाऊ भूतासी आता शिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका तेथ बालर्क किरण आहे भूत तुम्हा भक्षील तेची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचा ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरुनी ठाव धाविती. या परी इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊनी भयग्रस्त मुलाचे मंडळ सांडूनी एकांती लपोनिया बैसला. भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन तेव्हाची गेला होता पळून भूत भये करोनिया. ठाव लक्षुनी परम एकांत बैसला होता शुचिष्मंत परी हृदय धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या. एरीकडे मच्छिंद्रा ते ठाव दाविती मुले समस्त परी दूरची असती यत्किंचित सन्निधन येत भयाने. जैसा राज भयाचा तरणी लखलखीत मिरवत असतावनी मग दुष्कृत चोर झार जारणी दर्शनार्थ ते न येती की राम नाम बोधोत्तर असता भूत न ये समोर की पियुषी विपदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना. तन्याये मुले भिवून दुरुणी दाविती मच्छिंद्रा ठिकाण म्हणती याची ग्रामांतून भूत प्रगट झाला जाहले. मग त्या ग्रामांत मच्छिंद्रनाथ मुले दाविता सधट जात तो बाळ टाहा आरडत मही लागी उकिरडा. बालार्क किरणी तेज लकाकत मुखी टाहा टाहा वदत ते पाहुणी मच्छिंद्रनाथे कर भंजन ओळखीला. हृदयी धरुणी लबड सवडी बाळ उचलोनी घेतला आवडी मग लगवगी गावा बाहेर अति तांतडी बाळासह पावला. ते सकळ मुले पाहुणी पळती झाली प्राण घेऊनी म्हणे नाथांनी भूत धरोनी आणिले आता बरे असे आता त्या भूतासी देईल सोडून मग ते आपल्या पाठीसी लागून एक एकासी भक्षील धरून ऐसे म्हणून पळताती पळता पडती उठूनी जाती भय करुणी सांदीत दडती हृदयी धडधडा यथार्थ चित्ती लपोनिया बैसला. एरीकडे बाळ घेऊन गोरक्षा पाहे मच्छिंद्रनंदना सदनी सदनी हाका मारुण गोरक्षा ते पुकारी. परी ज्या सदनी जायजती ते सदनींची मुले आरडूनी उठती आई आई बया बया म्हणती आणि पळती पुढारा. परी सदनी सदनींचे जण नाथा पुसती हटकून भय काय दाविले मुलांकारण म्हणून आरडूनी पळताती. कोणाचे मूल घेऊनी फिरता तुम्ही सदनी सदनी एरी म्हणे गोरक्षणैनी पाहेन तेव्हा सांगेन. ऐसे बोलणी पुढे जात तो पातला गोरक्ष होता जेत उभा राहुनी अंगणात गोरक्षा ते पाचारी. ऐकुनी श्री गुरुची वाणी गोरक्ष निघाला सदनांतुनी परी येताची बाळ पाहिला नयनी पुन्हा अरडूनी पळेतो. हा विषयार्स पाहुणी नयनी मच्छिंद्र विचारी आपुले मणी गोरक्ष व्यापला भय करुणी बाळ येथे ठेवावे. मग स्वगिरींचे काढुनी वसण त्यावरी निजविले बाळरत्न मग त्या सदनी संचरून गोरक्षा पासी पातला. जाता कळुनी धरिले हृदयी म्हणे वाहसी व्यर्थ भय प्रवाही ते भूत नाहे मनुष्य देही कर भंजन उदेला.
परितयाची उदय रहाटी सांग जाहली निर्भय पोटी. येरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा. हाती घेऊनी कर्दम गोळा पूर्णपणी रचिला पुतळा. परी नेनो कैशी झाली कळा भूत त्यांत संचरले. लोपुनी सकळ कर्दमनी ती दिसू आली मानवाकृती. तेने भय व्यापुनी चित्ती पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी. तो मंत्र घोकिताक्षणी करीत होतासी काय तू. येरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही. शपथ पायांची खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा. कर्दम पुतळा करिता हाती परी मंत्र सांडिला नाही उक्ती. चुकलो नाही शिक्षे हाती ओपून का गुरुनाथा. ऐसी ऐकता गोरक्षवाणी मच्छिंद्र तोषला आपुले मनी. म्हणे बा बरी केली करणी उठ आता वेगेसी. मुख कवळुनी चुंबन घेत हास्य मानुनी कुरवाळीत. म्हणे होई आता स्वस्थ चाल वेगी पाडसा. येरी म्हणे गुरुनाथा तुम्ही आणले आहे भूता. ते मज खाईल प्रांजळा आता बाहेर नेऊ नकाजी. मच्छिंद्र म्हणे ऐक माता हे बाळ नसे रे भूत. तू आघो कोणी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गौर उकिरडा स्थान बाळ झालासी उत्पन्न. त्याच नीती खेळता कर्दम बाळ उदयाते आले हो. ऐसी ऐकता गुरु गोष्टी म्हणे भूत नोहे तपी जेठी. मच्छिंद्र म्हणे भय पोटी सांडी मनुष्य ते असे. ऐसे ऐकुनी प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरुणी हात. बाळ होते चीर पदरांत तयापासी पातले. बाळ उचलोनी मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात. गोदुग्ध अनुनी पान त्वरित ते बाळका पै केले. यावरी वसन झोळी करुण आंत घातला गहिनी नंदन. यावरी तया गावींचे जण शिबिरापाशी पातले. नाथ चरणी अर्पुणी माथा पुसती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हालविता श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्था निवेदित. तो ऐकुणी सकळ वृत्तांत आश्चर्य करीती क्षणोक्षणी. म्हणे धन्य धन्य संजीवनी हा कलिंत उदेला उष नामुनी. परी त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा हा गुरु दैत्य शव शरीरा सावध करीत. परी त्या म्हणाया जड देहस्थ जीव दशा व्यापितसे. तरी तैसा नोहे मच्छिंद्रनाथ कंदम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्र तो त्या तुलनेंत सहस्रभागी दिसेना. तरी उशना न म्हणू संमती द्वितीय ब्रह्मा पातला क्षिती. तीही संमत गौण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसतसे. पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यांत असे बीज बीजा समान रुख होय. यावरी आणिक दुसरा अर्थ विधी स्व अंगे उत्पत्ती करीत. तैसा नोहे मच्छिंद्रनाथ शिष्या हाती करविला. महाबीजा विन जाण कर्दमी केला मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधीहून मच्छिंद्रनाथ मिरविला. ऐसे परस्परे भाषण करीती गावींचे सकळ जण. यावरी बोलती नाथा कारण नाथा निकट बैसुनिया. म्हणती महाराजा प्रताप तरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी. ती तो बाळकान दिसे करणी दैवी नंदन हा असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुषा होई नाथ ते नाथा श्रेष्ठ. तरी यासी धर्मजननी वरिष्ठ करुणी द्यावी महाराजा. ती ते बाळक करी अर्पण करील तयाचे संगोपन. तुम्हा लागी कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐशी ऐकता जगाची वाणी मान तुकावी मच्छिंद्र मुनी. म्हणे बाते धर्मजननी कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करिता ती ग्रामस्थ. तो ग्रामा माझी विप्रग्रहांत मधुणा मानांदतसे. तयाची कांता लावण्य खाणी पतिव्रता धर्मपत्नी. सत्य संचित सर्वज्ञानी ज्ञान कळा पयसे. नामे कौतुका असे गंगा निर्मळपणी असे अभंगा. पती सेवे अंतरंगा जगा माझी मिरवली. उदरी नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती. संतती विन कामगती संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुणी किशोर. चिंती पाहुणी चिंती गहीर साशंकित होता ती. नाना यत्न संततीसाठी करुणी बैसले होते जेठी. उपाय न चाले परम कष्टी जगा माझी मिरविला. ऐसे असता उभय जण तो दैवे उदयला. मांदुसा कारण
ग्रामस्थावरी तयांचे स्मरण अकस्मात पै झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ, निवटावया उदेला उत्तम वेळ. सहज खेळी गांधारी बाळ, विटी कुपांत पडियेली. की रत्नांची होणे उत्पत्ती, म्हणोनी देव दानवमती. अब्धी मंथणी उदेली चित्ती, एक भावे करुणिया. तन्याये मधु विप्राचे, दैव उदेले जग मुखे साचे. म्हणोनी स्मरण निघाले त्याचे, मान्य पडले सर्वांसी. मग मच्छिंद्रनाथा विनवनी करुण, म्हणती महाराजा मधु ब्राह्मण. तयाची कांता परम सगुण ज्ञान कळा असे की. तो ओपुनी बाळ गोमट, तेथेची होईल पूर्ण शेवट. पुत्रार्थिया परम अनिष्ठ, दिवस असती महाराजा. ऐसे ऐकुनी मच्छिंद्र बाणी, लावण्य राशी सद्गुण वर्या जगासी. नात पाहताच ते चित्तासी, ओळखिले हृदयांत. मनांत म्हणे मच्छिंद्रनाथ, उत्तम जागी दिसून येत. सकळ जग मान देत, तस्मात श्रेष्ठ आता हे. जो जगा माझी आहे भला, तो तैसाची परलोका ठेला. जो जगी जाय मानवला, परलोकी मानवला तोची एक. आणिक भविष्य अवश्य जाण, अर्थार्थी करी गमन. मग कौतुकात रे जवळ येऊन घेऊन, बाळ ओटी ओपितसे. म्हणे माय ओ माय ऐक, हा बाळ आहे वरदायक. नवनारायणांतील एक, कर भंजन मिरवला. याचे होता संगोपन, फेडील दृष्टीचे पारण. जगा माझी स्थूल वटमान, पुत्र तुझा मिरवेल हा. म्हणसील हा होईल कैसा, तरी कीर्तिध्वज मित्र जैसा. की देवकीचा हरी जैसा, वंद्य असे जगाते. माय मी काय सांगू गहन, या बाळाचे चांगुलपण. मूर्तिमंत याचे सेवे कारण, कैलासपती उतरेल गे. तयाची निवटुनी अज्ञान राशी, हा अनुग्रह होईल तयासी. आणुनी ठेवील निवृत्ती पदासी, निवृत्ती नामे मिरुणी. म्हणे हा अयोनी संभवला, जगा माझी सहज गे मिरवला. परी अतिशहनी नाम याला, गहनी ऐसे देईका. यावरी आणिक सांगतो तुझसी, आम्ही जातो तीर्थस्नानासी. उपरी फिरुणी 12 वर्षी, गोरक्ष बाळ येईल गे. तो याते अनुग्रह देऊन, मायगे करील सनातन. परी तू आता जीवित्व लावून, संगोपने करी याचे. यावरी बोले कौतुके सती, की महाराजा योगमूर्ती. बाळ ओपिले माझे हाती, परी संशय एक नसे. तुम्ही 12 वरुषा आला परतून, बाळ न्याल की मज पासून. मग कैसे जननीपण, जगा माझी मिरवावे. मग केल्या कष्टाचे आचरण, मज मिरवेल की भाडा. ईतपण तरी प्रांजळपणी आताची वचन, मज प्रती सांगिजे. पहा पहा जी आशाबद्ध, सकळ जग असे प्रसिद्ध. तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध, एक भागी लावाजी. तुम्हा आशा असेल याची, तरी तैशीच गोष्टी सांगायाची. मग नाथ गोष्टी ऐकुनी तिची, प्रांजळ वजन बोलतसे. माये संशय सांडूनी मनी, बाळ न्यावे आपुले सदनी. माझी आशा बाळा लागुनी, गुंतत नाही जननीये. तरी तुझा लाभो सूत, प्रांजळपणी मिरवो जगांत. तू माय हा सूत, लोका माझी बोलतील. मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस. हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी, पुढे जाईल तीर्थस्नानासी. तू सांभाळ तुझ पाशी, चिरंजीव असो हा. ऐसे बोलुनी ग्रामस्थांते, शपथपूर्वक साक्षसहित. निर्मळपणी करुणी चित्त, कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चुनी विभूती माळा, मोहनास्त्र घातले गळा. कौतुके स्पर्शित हृदय कमळा, पयोधरी पय दाटतसे. मग ते बाळ लावोनी स्तनी, गावींच्या आणुनी सुवासिनी. पालकांत घातले प्रेमे करुणी, घनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस, तया ग्रामी करुणी वास. मग सवे घेऊनी गोरक्षास, तीर्थस्नाना चालिला. पुसूनी सकळ ग्रामस्थांसी, निघता झाला गौरवेसी. मार्ग लक्षुनी तीर्थस्नानासी, बद्रिका आश्रमी जातसे. परी मार्गी चालता वाटोवाट, श्री गोरक्षाची घेऊनी पाठ. कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट, परीक्षेत पाहतसे. नंतरी ते पाहता परी, विषम अशी विषम दिसती सर्व कार्यासी.
मग मच्छंद्र विचार करी मानसी तप पूर्ण नसेया, मुळीच पदरी पैसा नसता, की दान मिरवी दांभिका व्यवसा. तेवी मंत्र हेतू तपोलेशा, विना विषम आहे हा. तरी आता बद्रिकाश्रमी बद्रिकेदार उभा स्वामी, तया हाती गोरक्ष ओपनी तया लागी रुजवावा. गेले परी तेथील कथन, पुढील अध्यायी होईल श्रवण. अर्थ धरुणी पूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत, सदा तुमचा धुंडी सूत सेवे लागी अर्थी प्राणांत. ग्रंथ आदरी मिरवितसे तुमचे कृपेचे लेऊनी, भूषण नरहरी वंश पूर्ण. कवी मालू धुंडी नंदन, संतगणी मिरवला. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, समंत गोरक्ष काव्य किमियागार. सदा परिसोत भाविक चतुर, दशमाध्याय गोडहा.